हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू शोनाज ब्लॉग. आज सुट्टी होती त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं फेरफटका मारून यावं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडंसं मन प्रसन्न करून यावं. आम्ही घरातनं तर निघालो, बट कमी वेळामध्ये ह्या धावपळीच्या जीवनात ट्रॅफिकमधनं वाचण्यासाठी आम्ही पानशेत हे स्पॉट निवडलो. जाताना हा छान स्पॉट आम्हाला पाहायला मिळाला. बरेच जण तिथे थांबून सेल्फीज व्हिडिओ काढत होते. म्हटलं हा स्पॉट आणि हे सुंदर लोकेशन तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे. तिथून आम्ही निघालो पानशेत डॅमकडे. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली. पार्किंगचे 20 रुपीज चार्जेस आहेत. इथे थोडंसं आउटसाईड असल्यामुळे नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्याकडे कॅशच अवेलेबल ठेवा. तिथे गेल्यावरती सुंदर हे डॅम दिसलं. तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, जसे की कायाकिंग, बोटिंग वगैरे. मला कायाकिंग करायचं होतं. हा फर्स्ट टाईम मी कायाकिंग करत होते. मी कधी ह्या अगोदर कायाकिंग केलेलं नव्हतं. ते दादा आम्हाला सांगत होते की कसं बसायचं किंवा कसं ते ड्राईव्ह करायचं वगैरे. घाबरत बसले त्या बोटीमध्ये आणि म्हटलं की बघूया कसं वाटतंय ते. इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. थोडंसं एक्साइटमेंट होती की कसं असेल काय असेल, बट जसं पुढे गेलं तसं खूप छान वाटलं मला हे कायाकिंग करताना. थोडासा नर्वसनेसपणा होता की पूर्ण पाणी आणि समोर जंगल वगैरे, आणि म्हणजे थोडीशी भीती होती मनामध्ये, पण नंतर जसं पुढे गेलो तसं खूप छान वाटायला लागलं. समोरून एक कपलची बोट येत होती, बट असं वाटलं की माझ्या बोटीची आणि त्यांच्या बोटीची काय धडक होती का, पण ते तसं झालं नाही आहे. वातावरण एवढं सुंदर झालं होतं की असं फील येत होतं की आपण महाबळेश्वरमध्ये आलो की काय. पुण्यामध्ये कायाकिंग करण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. कायाकिंगची ड्राईव्ह ही तुम्हाला जर करायची असेल तर ह्याच्यामध्ये टाईम लिमिट्स आणि चार्ज हे वेगळे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही जर 15 मिनटासाठी करत असाल तर ह्याचे 200 रुपीज, आणि जर अर्धा तासासाठी तुम्हाला हवं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. तुम्ही तिथे चेक करून घेऊ शकता. माझी ही ड्राईव्ह संपली आणि मला प्रचंड भूक लागली होती. तिथे साईडला डॅमच्या शेजारी एक मस्त हॉटेल होतं. तिथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही आयटम तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. तिथे मी मस्त गरमागरम पिठलं भाकरी आणि भरलं वांगं घेतलं होतं. ते सुंदर वातावरण आणि पावसाची रिमझिम ही चालूच होती. मस्त क्रेविंग झाले की कांदा भजी खाऊयात गरम गरम. मस्त कांदा भजी गरम गरम आले आणि त्याच्यासोबत एक चहा घेतला. हाय गाईज, आम्ही इथे पानशेतला आलो आहे. आज संडे आहे तर म्हणलं संडे नको वेस्ट करायला, त्यामुळे फेरफटका मारायला इथे पानशेतला आलो होतो. ॲक्टिव्हिटी केली आम्ही इथे. खूप छान वाटलं. मस्त ढगाळ वातावरण, पाणी ते सुंदर, आणि नंतर सगळं ॲक्टिव्हिटी करून भूक लागली, क्रेविंग्स झाले कांदा भजी वगैरे पिठलं भाकरी वगैरे खाण्याची. इथे एक हॉटेल आहे डॅमच्या शेजारीच, तर तुम्ही तिथे नक्की विजिट करा. एक्सलंट टेस्ट आहे आणि रेट पण रिजनेबल आहेत. तुम्ही नक्की इथे भेट द्या. थँक्यू.